तर गाईज या लुकमध्ये बॉक्स येतो. नॉर्मल आहे, एकदम लाईट वेट आहे. तर काय नाही, चला अनबॉक्सिंग करूया आपण आता. अनबॉक्सिंग ओके. चलो जुगाड़ मारना पडेगा बाय. तर चला आपण आता हेल्मेटला माउंट करू ताकी कॅमेरा चांगला दिसेल. ओके, हेल्मेटला माउंट झालेला आहे आणि आय होप दिसते, चांगलं दिसते. तर हा बॉक्स आहे आपला. आता आपण अनबॉक्स करूया. अनबॉक्स करताना व्हिडिओ याच्यासाठी बनवता येईल, एक सिक्युरिटी पण राहते आणि प्लस तुम्ही पण बघू शकाल. आर्टची नाही, मला वाटलं पेपर आहे काही. गाईज हा बॉक्स आहे आपला, अनबॉक्स केलेला आहे आता या प्रकाराने. क्रेझी लुक यार, भारी वाटते. आतापासूनच असं फिलिंग येते की भारी वाटणार आहे. आणि ॲपमध्ये पण दिलेलं आहे काहीतरी आहे. चला आपण ओपन करूया. ओपन आय थिंक सो इकडून असं असेल. ओके, तो गाईज पहिले आपल्याला ह्याच्यात भेटतं एक थँक्यू. आपले FH मॉडिफाईड असा यांचा पेज आहे आणि हा थँक्यू त्यांचा लेटर. प्लस KTM 6 मंथ वॉरंटी. वॉरंटी पण भेटते, हे चांगलं आहे, आवडलं मला. आत्ता थोडंफार मतलब आता सिक्युरिटी वाटली की हां भेटते. आणि प्लस हा ॲपचा लिंक असेल, इन्स्टॉल ओके, ॲप डाउनलोड सगळं दिलेलं आहे. आणि हा मेमो आहे कसा लावायचा वगैरे असं असेल. ओके हा काय, ही पहिली लाईट आहे, ही एक लाईट आणि ही दुसरी लाईट. ओके, अच्छा ही दुसरी लाईट आहे. डबल स्टिक्स पण आहेत आणि ही दुसरी. आणि आता हे त्याच्या वायरिंग आहे जे आपण फिट करूया ते. अरे आवडलं. तर पण लवकरात लवकर फिट करू कारण की मला एक्साइटमेंट होते. बस बाकी काय नाही, हे 3 गोष्टी भेटल्यात. आणि वॉरंटी कार्डसुद्धा भेटलं. आणि हे चांगली गोष्ट आहे की वॉरंटी कार्ड भेटलेलं आहे आपल्याला. इन फ्युचर आपल्याला गरज पडली तर चांगलं आहे यार, आवडला. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला प्रेफर करतो की ह्याच्याने ऑर्डर करा. बट पहिले ही पूर्ण लावून बघूया आपण, नंतर तुम्हाला प्रेफर करतो. आता चला आपण जाऊया, गाडी खोलूया माझी आणि गाडी खोलून बघूया आपल्या मेमोमध्ये काय काय दिलं. अच्छा, मतलब पहिले हे काढायचं, त्याच्यानंतर मग पूर्ण काच काढायची, हे तर नॉर्मल आहे. काच रिमूव्ह करायची, त्याच्यानंतर मग वरती लावायचं. ओके ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये मतलब गायडन्स चांगला दिलेला आहे, ते चांगलं वाटतं आहे. आणि डायरेक्ट बॅटरीला कनेक्ट होईल बोलते, एक ह्याला निगेटिव्हला एक पॉझिटिव्हला. बस सिम्पल कनेक्शन आहे यार. कनेक्ट टू जॉईन टू लाईट DRL आफ्टर कनेक्टिंग द DRL कनेक्ट टू स्कॅनर चिप. ओके, म्हणजे स्कॅनर चिपला जॉईन करायला लागेल कारण की ताकी स्मार्ट दिसेल. ओके, बाकी ते इझी आहे, आपण करूया. आणि मला तर अतिशय खुश होतं. पण खाली फरक एवढा आहे की आपण बॅटरीला डायरेक्ट जॉईन नाही करू शकत, कारण की जर बॅटरीला जॉईन केलं तर पूर्ण 24 तास ती चालूच राहायला लागेल. तर आपल्याला जायला लागेल गॅरेजमध्ये सगळं. तर चला आपण बघूया. आता सगळं ठेवून देऊया साईडला. आपण आता हेडलाईट खोलायला जाऊ. चला. तर गाईज आता आपण आपली हेडलाईट खोललेली आहे. आता आपण पुढे ही पट्टी वगैरे सगळे खोलूया. चला दाखवतो तुम्हाला. तर हाय गाईज, परत हा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळी जॉबवरती गेलेलो म्हणून मला जमलं नाही काम ना. कालचं पेंडिंग तसंच काम आहे जसं काल तुम्हाला दाखवलेला. हा अलग आहे. आणि मेन म्हणजे बॉर्डर चेंज करायचा. तर मला खाली हा बॉर्डर काढायचा आहे. हा बॉर्डर काढून त्याच्यात लाईट इन्स्टॉल करून आणि मग परत फिट करायचं आहे. जास्ती नाहीत, 1 2 3 4 नट आहेत. 4 नट करून परत ग्लू गन आणायला लागेल. परत हे आहे थोडं हे सगळं काढून क्लीन करून
नंतर टाकावं लागेल, धूळ पण आहे. आणि आज मला हा लाईटचं काम पूर्ण करायचं आहे, मग उद्या इन्स्टॉलेशनचं काम उद्याच करू असं मला वाटतं. आता चला, आता मेन म्हणजे 2-3 कामं बाकी आहेत. ग्लू गन आणायचे आहे आणि ते जे साईडचे जे पॅनल्स असतात त्याचे, त्यांना पण कलर करायचा आहे ब्लॅक, कारण की ऑकवर्ड वाटते थोडं सिल्वर कलरचं आहे म्हणून. ते पेंट करून आणि मग आज पूर्ण करायचं आहे हे काम. पेंट करून सुकवत ठेवीन, म्हणजे 2 दिवसांनी भले झालं तरी काय नाही, ते प्रॉपर सुकेल. आणि बाकी आज हे तर चिटकवायचंच आहे काही हे करून. तर चला गाईस, आता आपण पुढे जाऊ, खोलूया आपण आता हे. तर गाईस चला, आपण आता ही लाईट खोलूया. काल काल खरंच फार मेहनत लागली, कारण काय काल ड्रायर खाली आम्ही खोललं रे, सिरियसली सांगतो. फार हे म्हणजे एवढं हार्ड नाही राहत, पण आपल्याकडे मशीन नाही तर आपण ड्रायर खाली खोललेलं रे. हे ड्रायरने ती हीट व्हायची, मग अजून 15 मिनिट थांबायला लागायचं आम्हाला. तर आज माझं असं आहे की मला आज हे काम करायचंच आहे पूर्ण. जास्ती बोल्ट्स नाही आहेत, पण काल तर बोल्ट्स पण निघत नाही, म्हणजे नट्स वगैरे निघत नाही होते. आणि हे काय मी कधी शिकलेलं नाही, काहीच नाही. म्हणजे मी हे बघितलेलं, यूट्यूबला बघून बघून सगळं करतोय. आणि आणि घाबरे हे वाटते ना काय रे, नट्स आहेत ना हे सरकतायत, तुटतायत लगेच. आपण वाटतं तुटलं वाटतं, फार बेकार रे. दुसरा ओके, कारण काय सरकून सरकून ते तुटतात, तर मग निघतही नाही. आज हा परफेक्ट आहे, म्हणजे सरकले ना नट एकदम आटे गेले काय ते निघत नाही, खाली फुकट बघत मार याच्यात तोडण्यापेक्षा. तर आणि लाईट पण मला असा विचार आहे की बघितलं असतं तर लाईट पण चालू केली असती आपण. ही बंद लाईट आणलेली, म्हणजे चालूच आहे तशी तर, बट वायरिंग इश्यू आहे थोडा. थिंग्स खोललेले नसतीलच. अजून 1 2 2 3 नट निघाले. हा हे 3 नट्स. आता हा मेन आहे, कारण काय स्लिप झालेला नाही उघडला गाईस. मग आपली जी DRL आहे ती निघून येईल बाहेर, आणि मग ती जी दुसरी DRL आहे ती फिट करायची बाकी आहे बस. बाकी तर सगळं काम झालंच. 1-2 दिवसात रिव्ह्यू म्हणजे हे दाखवीन पण. आणि आणि फार क्लासी लुक केली आहे आता गाडीचं. थोडंसं उघडलं तर गाईस, आपली फायनली DRL उघडलेली आहे. आता जे हा बॉर्डर आहे ना, हा बॉर्डर हे DRLs काढून, आणि तो ह्याच्यावरती ॲक्च्युली स्टिक्स केलं ना तरी चालते तसं, तर बघायला लागेल यूट्यूबला. कारण काय माझा असा विचार आहे का हे चालू नाही आहेत, तर तेच थोडंसं याच्यावरतीच लावलं तरी दिसेल चांगलं. पण खाली एवढा प्रॉब्लेम आहे का तो बाहेर कुठून काढायला लागेल, इथून काढायला लागेल. आणि मग जे जुना होता ना त्याच्यात मी लावून बघितलं, त्याच्यात लागते, तर तसंच काहीतरी जुगाडपाणी करायला लागेल आपल्याला आता. कारण काय आपण जे घरी करतो ह्याचेच आपल्याला बाहेर फार प्राईस घेतात, फार म्हणजे अतिशय जास्ती प्राईस घेतात. आणि म्हणून मला असं वाटलं की मीच करावं. आणि इझी आहे, काय जास्ती हे नाही. 2 हे म्हटलं खाली हार्ड काय आहे, आपली ही जी काच येते ना, ही काच हा इकडून असं जॉईंट असतो एकदम प्रॉपरवाला. मी आत नाही टाकत, मला अजून पण भीती वाटते. मग हा इथून हीट करून काढावा लागतो, आणि तो हीट करून काढताना पण अशी फाटते ना, बेकार फाटते. त्यासाठी त्याच्याशी व्यवस्थित नाही गेले. थोडंसं म्हणजे एक साईडने तुटले, हां ह्या साईडला थोडंसं नॉर्मल तुटलं, एवढं काय दिसत नाही. बट निघालं आता, काय करणार आपण. पण आता
मेन म्हणजे ॲक्च्युलीमध्ये इकडं मला इथून वायर काढायचे आहे, ताकी तो डायरेक्ट त्याच्यात होईल, निघेल. आहेत तर वायरी मोठ्या, बट कसं करू तेच नाही समजत आहे. कारण काय ड्रिल मारू नाही शकत आपण याच्यात. आणि बाकी हे खोलायला पण इझी आहे. हे सगळं खोलून पण ह्या आतल्या लाईटी चालू होऊ शकतात. आणि हे पण लाईटी चालू असतील, मला असं वाटतं, अंदाज तर तसाच येतोय. जर हेड लाईटी चालू असतील तर काहीतरी आपण ॲडजस्टमेंट केलं असतं. म्हणजे ह्यात लाईटी थोडंसं कट करून आणि असे लावल्या असत्या तर झाल्या असत्या मोस्ट ऑफ. पण जाऊन द्या, एवढं हे मगजमारी नाही करायची आहे. आणि मेन म्हणजे काय आहे, मला आता खाली एवढंच केक स्लॉट काढायचा आहे, इथून काढायचा आहे विचार चालू आहे. बट जर इथून नाही निघाला तर मग काहीतरी आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागणारच आहे. एक तर हां, हे इथून काढू शकतो आपण. तुम्हाला ती लाईटी दाखवतो मग. हा जो स्मार्ट DRLचा आहे तो हा. तर हा तर आपण असं स्टिक करू शकतो रे. हा म्हणजे इथून येईल असा प्रॉपरवाला, इथून जॉईंट होऊन असा एंडिंगपर्यंत येईल असं 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 इथून. पण तो मेन म्हणजे काय, हा मला बाहेर काढायचा. आता तो बाहेर कसा काढू, तोच प्रॉब्लेम येत आहे. मला असं वाटत आहे का हे आपल्याला कळायला लागेल, हे तीन बोल्ट्स. तर चला काहीच मी हे 3 बोल्ट्स पण खोलतो, मग बघू. तसं काय फिट करायला काही प्रॉब्लेम तर येणार नाही आहे, पण आपल्याला हे 3 खोलायला लागतील असं मला वाटतं आहे, जुगाडपाणी करायला. आणि हे गॅरेजवाले हे गॅरेजवाले लोक नाही काम करत, कारण की टाइमपास फार आहे. असं मतलब त्यांना करायला कंटाळा तर येतच असेल, बट असं काढायला लवकर ते कसं, मतलब त्यांच्याकडे ऑलरेडी गाड्या पेंडिंगमध्ये असतात, तर ते एवढं काढत नाही. आणि हे ड्यूकचे आता कोणीच नाही करत, म्हणजे कोणीच नाही करत. आणि मला असं वाटतं की ही मोठी व्हिडिओ येईल असं, कारण की एवढे पार्ट्स खोलायचे, हे सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये टाकायला लागेल. स्कीमा काय बघा, 8 गेले याचे. आता हे जुने नट आहेत ना, तर लगेच 8 जातात यार. तर काहीतरी करायला लागणार आहे, कारण का हे निघणारच नाही आता, कारण का हे 2चे बोल्टच गेले. तर करूया आपण काहीतरी ॲडजस्टमेंट असं मला वाटतंय. ॲक्च्युलीमध्ये हे निघालं असतं ना, इझिली तिकडून गेलं असतं. बाकी आता इकडून होल पाडून एवढं मगजमारी करायला लागणार आहे फार. तर तो मेन म्हणजे इथं आहे, हे म्हणजे इथं. तर आपल्याला ह्याच्यातून आता ही वायर काढायची आहे. तर ही वायर आता कशी काढू, काय ॲडजस्टमेंट करू, काहीच समजत नाही, बट करूया आपण. स्मार्ट DRL इन्स्टॉलेशन आपण व्हिडिओ टाकूच. म्हणजे हे तिकडून अशा 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 फ्रेंडचा फोन होता. हॅलो, घरी आहे. 1 मिनटं घरात ये ना, 1 मिनटं घरात ये, असं 1च मिनिट. हा ती ये ना, घरात ये ना. हां, अरे काम ना, काम आहे म्हणून तर ये ना. तर गाईस, फ्रेंड आला आहे मोनू करून, त्याला विचारू त्याच्याकडे काय थोडंफार ॲडजस्टमेंट असेल तर. कारण काय खोललं आहे ते खरं, चालू पण आहे. असं आता काहीतरी जुगाड करायचं आहे. आता कसं जुगाड करू तेच नाही समजत आहे. त्याला विचारून बघू, कारण की ही वायर तर निघेल. हे अलग अलग आहेत. ते हे तर प्लग अँड प्लेवाला आहे रे, भारी आहे हा सिस्टम, भारी आहे. असं काढायचं असेल तर दाबायचं. अरे सॉरी, हे निघालं. हे जोडायचं, हे काढायचं आणि हे परत जोडायचं. हे इझी आहे आणि हे चांगलं आहे थोडासा, आणि क्वालिटी पण भारी आहे. मला तर आतापर्यंत आवडलेलं आहे क्वालिटी. इकडं थोडंसं हे आहे, तर आपण इकडं ग्लू गन आणू का थोडंसं याच्यावरती पण टाकून देऊ, की हे थोडंसं चांगलं वाटतं आहे. याच्यावरती टाकून देऊ ग्लू गन, ताकी इन फ्युचर प्रॉब्लेम नको व्हायला आपल्याला. ओके, बाकी ॲडजस्टमेंट करतो आता, त्याला विचारतो आणि मग आपण पुढं बघूया. त्याची डबल टेप राहिलेली होती, एकदम अलगेतच काढायला लागते रे, भीती वाटते. बघा इथं जॉईंट आहे वरून आता. अरे यार,
वरची कुठे ठेवली, कशी जाऊन दे, जे म्हटलं त्याच्याने कापूया आपण. कैची जाऊन लागेल. कट झालं. आणि खरंच खूप चांगला लुक येतोय रे आता. जरा असं DRL म्हणजे युनिक गाडी वाटेल असं थोडीशी आपली आता. थोडीशी म्हणजे वाटेल तर अलगच, भारी वाटतंय. स्टिक हो, स्टिक हो, स्टिक हो, स्टिक हो. ओके, फायनल लुक गाईज. आपण DRL लावलाय आहे आज. तर हे खाली फिट करायचं आहे, बट थोडंसं मला असं वाटतं की आपण चांगली लावायला पाहिजे होती, कारण की हे 10 वेळा खोलायला नाही लागणार आहे. 10 वेळा उघडणारच नाही मेन म्हणजे. तर फार मशागत होते रे. म्हणजे आता हे राहील एवढंच करायचं होतं. आता DRLची वरची पॅकिंग लावायची बस. लॉक आहे. ओके गाईस, मला दाखवायची इच्छा आहे, बट मी तुम्हाला नंतर दाखवेन. एक मिनिट. असेल ते तरी नाही. व्हाईट कलरचा होता यार हा. हा बोल ना. घरी हे मी कलर मारायला घेतलाय आता. थोडा टाइम लागेल. मोस्टली आज नाहीच येता येणार, कलर मारायला लागेल आता. हॅलो. हॅलो. अरे कलर मारायला लागेल असं आता. हा हा. तर गाईस तुम्हाला एक परत एकदा मी लुक दाखवीन आता. हे 2-3 नट्स आहेत ते लावून घेतो, मग तुम्ही पण मला सांगा कसं आहे, कसे वाटते. अजून तर नट फिट करायचे आहेत, फार कामं बाकी आहेत. आणि वरून हा एक चांगला आहे की आपण आपल्या मोबाईलवरती एक ॲप येतो, त्या ॲपने आपण कलर पण चूज करायचा. आणि आवडलेला मला, फार कधीपासून ऑर्डर करायचा मन होता. प्लस ऑर्डर तर केलं आहे, एक टाईम केलेला पण नाही आलेला, आणि आता ऑर्डर केला, आला फायनली. तर चला गाईस, आपला हे फिटिंग तर झालेलं आहे, थोडंसं पुसायचंच आहे.
आपण जाऊन तुम्हाला दाखवू. चला. तर गाईस आपल्याला आता झालेलं आहे ऑलरेडी. खाली हे वायरिंग जॉईन करायचे आहेत. वायरिंग म्हणजे अजून बाकीच आहे काम वायरिंगचं, बट हे हेडलाईटचं मला वाटलं की फार मगजमारी वगैरे करायला लागेल, बट नाही, इझी होतं, इझी आहे. तर आता बघू आपण एकदा लावून. गाईस चेकआउट यार, फार क्लास वाटतंय. तर गाईस जसं तुम्ही बघितलं आता, तर गाईस फायनली इन्स्टॉल केलेलं आहे मी. खाली हे लावायचे, चिपकवायचे बाकी आहे, एकदा चेक करून आलो. आणि आपली लाईट आहे ती लागले आहेत, केबल पण काढवले बाहेरून फायनली. आणि बाकी खाली काम एवढंच आहे की हे जे सांगत होतो हे काउल्स हे सगळं ब्लॅक करायचं आहे आपल्याला. आणि आता हे ब्लॅक पण करायला लागेलच आजच, ताकी उद्यापर्यंत सगळं रेडी होऊन राहील. आणि चला आता फार मशागत करायला लागलेलं आहे ॲक्च्युलीमध्ये, फार म्हणजे फार. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की मोनू म्हणजे माझा फ्रेंड आलेला म्हणू, त्यांनी आयडिया दिली की असं असं कर, म्हणजे वायर कुठून ॲडजस्ट नाही होत होत्या म्हणून, मग त्यामुळे केलं आहे आता. तर गाईज फार भारी लोक येतात. तर गाईज आपण आता कलर एक पार्टला मारला, अजून ह्याला मारायचं, अजून त्याला मारायचं. तुम्हाला खोटं वाटत असेल, बट सिरियसली सगळं काम मीच केलेलं आहे. बघा आता हा पूर्ण सिल्वर आहे, आता पूर्ण ब्लॅक करतो. एक साईडचं झालं आता. ओके, हा पण पॅनल रेडी झालेला आहे. आता फायनल पॅनल आहे हा, ह्यालाच मारायचं बाकी राहिलं बस. मग आजचं काम संपलं. आज बघतो जमलं तर फिटिंग करूनच ठेवीन आज, ताकी जर लवकरात लवकर काम होईल तर मग आपल्यालाच बरं आहे. कारण की मेन म्हणजे ना हेडलाईटच अलग दिसत होती. हेडलाईटच हे थोडीशी ब्राउनिश वाटत होती ना, तर ती ब्राउनिश आहे, सॉरी सिल्वर टाईप. हां झालं आहे तसं. तर फायनल एक टचअप परत एकदा देतो, ताकी लवकर निघाल नको कलर. आणि गाईज जर कोणाला हे काम त्यांच्या ड्यूकमध्ये करायचे असेल तर प्लीज, तुम्हाला करायचे असेल तुम्ही DM करू शकता. मी तुम्हाला प्राईज आणि कितीमध्ये पूर्ण कंप्लीट होईल ते पण तुम्हाला मी सांगून देईन. आणि कोणाला करायचे असेल तर नक्कीच सांगा, आपण करूया. आणि आपला तर बेस्ट केला, त्याच्यापेक्षा अजून बेस्ट करायचा ट्राय करू आपण. चला गाईज आपण आता नंतर भेटू. कलर तर केला, तर बाकी फिनिशिंग बाकी आहे ती नंतर करून दाखवतो तुम्हाला.